पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज जवानांशी संवाद साधलाय। मोदींनी पंजाबच्या जालंधर इथल्या आदमपूर एअरबेसला भेट दिली। यावेळी मोदींनी या एअरबेसवरच्या जवानांशी दिलखुलास संवाद साधलाय। मोदींची आदमपूर एअरबेसला भेट देणं विशेष महत्त्वाचं आहे, कारण ऑपरेशन सिंदूर नंतर आदमपूर एअरबेसवर हल्ला केल्याचा दावा पाकिस्तानने केला होता। मात्र याच एअरबेसला भेट देऊन पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानची पोलखोल केली। यावेळी मोदींनी जवानांची भेट घेऊन त्यांच्या शौर्याचं कौतुक केलं। जवानांच्या धैर्याला सलाम असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं। भारत माता की, भारत माता की। आदमपूर एअरबेसवर आज पंतप्रधान मोदी यांनी जवानांची भेट घेतली। मोदींनी या ठिकाणी जवानांशी संवाद साधलाय। मोदींची आदमपूर एअरबेसला भेट खरं तर विशेष महत्त्वाचं आहे, कारण ऑपरेशन सिंदूर नंतर आदमपूर एअरबेसवर हल्ला केल्याचा दावा पाकिस्तानने केला होता। मात्र याच एअरबेसला पंतप्रधान मोदींनी भेट दिली आणि पाकिस्तानची पोलखोल केली। यावेळी मोदींनी जवानांची भेट घेऊन त्यांच्या शौर्याचं, त्यांच्या धैर्याचं कौतुक केलं। भारत माता की, भारत माता की। तर पाकिस्तानकडून आदमपूर एअरबेसवर हल्ल्याचा दावा केला होता। भारत माता की, पाकिस्तानच्या हल्ल्याचा हा दावा खोटा होता। भारत माता की। मोदींनी त्याच ठिकाणी म्हणजेच आदमपूर एअरबेसवर जवानांची भेट घेतली। मोदींनी जवानांचं मनोधैर्य वाढवलं। भारत माता की, भारत माता की। एअर डिफेन्स सिस्टीम S-400 यावेळी तैनात होतं। पाकच्या हल्ल्यामध्ये S-400 ने सगळे हल्ले निष्फळ ठरवले। आदमपूर दुसरं सगळ्यात मोठं एअरफोर्स स्टेशन। एअरफोर्सची 41वी स्क्वॉड्रन तैनात आहे इथे। भारत माता की, भारत माता की, भारत माता की। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जवानांची भेट घेतली आणि त्यांच्याशी दिलखुलास असा संवाद साधलाय। ऑपरेशन सिंदूरमध्ये ज्या पद्धतीनं लष्करानं काम केलं, जवानांनी काम केलं, त्यामुळे त्यांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जवानांची भेट घेतली, त्यांच्याशी संवाद साधला, त्यांच्या कामाचं यावेळी त्यांनी कौतुक केलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदमपूर एअरबेसवर जात या सगळ्या जवानांची भेट घेतली। खरं तर आदमपूर एअरबेस आम्ही नेस्तनाबूत केलं असा एक खोटा दावा पाकिस्तानने केला होता आणि त्यामुळेच त्यांच्या या सगळ्या दाव्याची पोलखोल करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आदमपूर एअरबेसवर ते गेले आणि तिथल्या जवानांशी त्यांनी संवाद साधला, त्यांचं मनोधैर्य वाढवलं। यावेळी जवानांच्या धैर्याला सलाम असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं। भारत माता की, भारत माता की। आदमपूर एअरबेसवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जवानांची भेट घेतली। काल रात्री खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी संवाद साधला आणि यानंतर आज आदमपूरमध्ये त्यांनी जवानांची भेट घेतली, त्यांच्यासोबत दिलखुलासपणे त्यांनी चर्चा केली, संवाद साधलेला आहे। ऑपरेशन सिंदूरमध्ये ज्या पद्धतीने लष्करानं काम केलं त्यांचं कौतुक करण्यासाठी मोदींनी आज जवानांची भेट घेतली। आदमपूर येथे त्यांनी जवानांची भेट घेतली आणि त्यांच्याशी संवाद साधला। यावेळी जवानांच्या शौर्याचं, त्यांच्या कार्याचं मोदींनी कौतुक केलं। जवानांच्या धैर्याला सलाम असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी म्हटलं। पंतप्रधान मोदींनी आदमपूर एअरबेसला भेट देण्यामागे एक वेगळं कारण सुद्धा आहे, कारण पाकिस्ताननं आम्ही भारताचं आदमपूर एअरबेस नष्ट केलं असा एक दावा केला होता। मात्र त्या दाव्याची हवा काढण्यासाठी, त्याची पोलखोल करण्यासाठीच पंतप्रधान मोदी यांनी आज आदमपूर एअरबेसला भेट दिली। यावेळी त्यांनी या सगळ्या जवानांशी अगदी दिलखुलासपणे संवाद साधला, त्यांचं मनोधैर्य वाढवले, त्यांच्या कामाचं, त्यांच्या शौर्याचं यावेळी पंतप्रधान मोदींनी दिलखुलासपणे कौतुक केलं। भारत माता की, भारत माता की। भारत माता की, भारत माता की, भारत माता की। भारत माता की, भारत माता की, भारत माता की। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जवानांशी संवाद साधलेला आहे। काल मोदींनी देशवासियांशी संवाद साधला आणि आज जवानांचं कौतुक करण्यासाठी मोदी यांनी जवानांशी संवाद साधला। आदमपूर एअरबेसवर त्यांनी जवानांची भेट घेतली आणि त्यांच्या शौर्याचं कौतुक केलं। आदमपूर एअरबेस सुरक्षित असल्याचे यावेळी पंतप्रधान मोदींनी दाखवून दिले।
S-400 बाबत पाकनं दावा केला होता, मात्र तो दावा फोल असल्याचं यावेळी पाहायला मिळालं. कारण S-400 हे जे आपलं मिग विमान आहे ते अगदी सुरक्षित असल्याचं यावेळी या सगळ्या दृश्यांमध्ये पाहायला मिळालं. या ऑपरेशन सिंदूरमध्ये MiG-29 आणि S-400 या विमानांनी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली होती. जे सगळे पाकिस्तानकडून ड्रोन आणि मिसाईलचे हल्ले भारतावर होत होते, हे सगळे हल्ले या सगळ्या विमानांनी परतवून लावले होते. दरम्यान S-400 आम्ही पाडल्याचा एक खोटा दावा पाकिस्तानने केला होता. मात्र या दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो MiG-29 आणि S-400 ही सगळी भारताची लष्करी विमानं सुरक्षित असल्याचं पाहायला मिळतं.